तर पनवेलसह कळंबोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलाय। अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। या पावसामुळे पालिकेने केलेल्या नाले सफाईची पोलखोल झाली आहे, असं कुठेतरी चित्र समोर येत आहे। मंडळी, पनवेल महानगरपालिकेचा गलथान कारभाराचा फटका आज कळंबोली वासियांना बसतोय। हे चित्र आज कळंबोली परिसरातलं आहे आणि कळंबोली परिसरातल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खरं तर पावसाळ्याच्या पूर्वी सगळ्या ड्रेनेज साफसफाई करणं गरजेचं होतं, पण ती साफसफाई झालेली नाही। त्याच्यामुळे रात्री पडलेल्या मुसळधार पावसाच्या नंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका पनवेल वासियांना म्हणजे कळंबोली वासियांना बसतोय। रस्त्यावरती जवळपास गुडघाभर पाणी आहे आणि या पाण्यातूनच वाट काढत शाळेतल्या मुलांना जावं लागतंय, नागरिकांना कामावरती जावं लागतंय आणि ही परिस्थिती निश्चितपणे अतिशय विदारक आहे। हे पाणी ड्रेनेज सिस्टीम जर व्यवस्थित साफ केली असते, नाले सफाई व्यवस्थित झाली असती तर कदाचित आज ही परिस्थिती इथं उद्भवली नसती। पण ही परिस्थिती उद्भवली आहे त्याचं एकमेव कारण आहे की पावसाळ्याच्या पूर्वी जी कामं करणं आवश्यक होतं ती कामं केली गेलेली नाहीयेत। त्यामुळे अगदी दूरपर्यंत बघा, हा संपूर्ण रस्ता जो आहे कळंबोलीतला दोन्ही बाजूनी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय। आता पनवेल महानगरपालिकेची ही मशीन आली आहे आणि हे पाणी काढून देण्याचा आता प्रयत्न करतायत, पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण दरवर्षी अशाच प्रकारे पनवेल महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका कळंबोली वासियांना बसतो। कळंबोली हे थोडंसं सखल भाग येतो आणि त्या सखल भागामध्ये आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तर कळंबोली परिसरातली आपण ही दृश्य पाहतोय। खऱ्या अर्थानं ड्रेनेज आणि जी नाले सफाई आहे ती योग्य पद्धतीने झाली असती तर अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आज समोर आलं नसतं, अशी जी तक्रार आहे ते नागरिक करताना दिसतात। संपूर्ण कळंबोली परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। जणू काही रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात कोसळधारा बरसतायत, मात्र ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित नसल्यामुळे आणि नाले सफाई योग्य न केल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आलाय की काय अशी चिन्ह आता निर्माण होतात। असे अनेक प्रश्न जे आहेत ते नागरिक उपस्थित करतात। पण या संपूर्ण गोष्टीमुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। गाड्या आपण पाहू शकतोय जवळपास अर्ध्या पाण्याखाली गेल्यात, गुडघ्यापर्यंत पाणी संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे चालकांना मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। आपण ही दृश्य कळंबोलीतली पाहतोय। मोठ्या प्रमाणात पाणी तिथे साचलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। नगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार आहे। ज्यावेळेस पावसाळा चालू झाला त्यावेळेस नाल्याचं काम चालू केल्यामुळे अख्खं कळंबोली पाण्यात गेलेलं आहे आणि असंख्य लोकांना घराच्या बाहेर निघता येत नाही आणि हा त्रास नेहमी दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा नाला काढायचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका करते। त्यामुळे असंख्य लोकांना खूप त्रासातून मार्ग काढावा लागत आहे। असाच ढिसाळ कारभार राहिला तर लोकांना घराच्या खाली पण येता येणार नाही आणि हा ढिसाळ कारभार किती दिवस चालणार आहे पनवेल महानगरपालिकेने नागरिकांना सांगावं आणि एवढा टॅक्स भरून लोक अशा पाण्यातून वाट काढत असतील तर पर्याय काय द्यावा लोकांना।